आजच्या भक्तीला आपण आरंभ करूयात. ईशायाच्या बुंद्याला घुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहिल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील. पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीस ताडण करील. आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार करील. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांस माझा सलाम. प्रियांनो, आज रविवार दिनांक 29 नोव्हेंबर आणि आजचा रविवार हा आगमन काळातील प्रथम रविवार आहे. स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत आणि MYF आपल्याला त्याच्यामध्ये लीड करेल.
या सुंदरशा आराधनेकरता आपल्या मंडळीच्या एमवायफचे मी आभार मानतो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश दयाघन पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. उत्तमचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलेला आहेस बाप्पा. आजचा हा रविवार, आजचा हा प्रभुवार आमच्याकरता विशेष आहे बाप्पा. तुझ्या आगमनाविषयी बाप्पा आम्ही आवेशी आहोत. या भूतलावरती बाप्पा तुझं प्रथम आगमन जे झालं त्याचं स्मरण आज आम्ही करत असताना, आणि बाप्पा आम्ही नाताळच्या सणामध्ये प्रवेश करत असताना या ॲडव्हेंट सीझन किंवा आगमनाच्या काळातील आजचा हा पहिला रविवार आज आम्ही साजरा करत आहोत. या सर्व गोष्टींचं स्मरण करत असताना प्रिय प्रभू, तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह आम्हा प्रत्येकावर असू दे. आज या भक्तीमध्ये जे सर्व प्रियजन सहभागी झालेले आहेत त्या सर्वांना तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने आशीर्वादित कर. काही कारणास्तव जे प्रियजन या भक्तीचा लाभ घेऊ शकत नसतील बापा, त्यांना देखील तू आशीर्वादित कर. त्यांना देखील तुझ्या चांगुलपणाचा अनुभव येऊ दे. आणि बापा, त्यांनी आपलं चित्त तुझ्या या भक्तीमध्ये ठेवावं. ती भक्ती चुकू नये यासाठी बापा त्यांचे मार्ग मोकळे कर. या भक्तीमध्ये सादर होणारी सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत बापा. तू आम्हा प्रत्येकाचा सहाय्य करता हो. तुझं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकासोबत असू दे पित्या. आणि ज्या आनंदाचा, उत्सवाचा आम्ही उपभोग घेणार आहोत बापा, तो आनंद आम्ही साजरा करणार आहोत. तो साजरा करत असताना आज बाप्पा या कोविड-19 या विषाणूने बापा संपूर्ण पृथ्वीवरील देश हे ग्रासलेले आहेत. काही ठिकाणी दुसऱ्या लाटेमुळे बाप्पा पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आमचा देश देखील बाप्पा त्याला अपवाद नाही. आम्ही तुला विनंती करतो पित्या, हे सर्व संकट आमच्यापासून तू दूर कर. या कोविड-19 या विषाणूचा बापा नाश होऊन जाऊ दे. आणि बापा प्रत्येकाला आपले जीवन पूर्ववत असं जगता येऊ दे. सहाय्य कर पित्या, सहाय्य कर. आम्ही केवळ तुझ्यावर भिस्त ठेवून आहोत, कारण तू आमचा देव आहेस. तू आमच्या प्रत्येक प्रार्थनेकडे, आमच्या विनंतीकडे कान देणारा देव आहेस. म्हणून बापा आम्ही तुला विनंती करत आहोत, सहाय्य कर. इथून पुढचा हा सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आणि बापा सर्व मंडळी समवेत आम्ही तुझ्या चरणाजवळ समर्पित होत आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही प्रार्थना सादर करतो, म्हणून तो ऐक. आमेन. मंडळीला यावेळेस मी विनंती करतो की आपण प्रभूच्या गौरवाकरता एक गीत गाणार आहोत. जगी आणि झाला
उभे असतानाच आपण आपला प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास हा जाहीर करणार आहोत आणि प्रेषितांचा मतांगीकार हा आम्ही सर्वजण एका स्वराने आणि एका विश्वासाने जाहीर करणार आहोत. आपण सुरुवात करूयात. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीच्या शास्त्र भागाकडे जात आहोत आणि आज 48वा रविवार आणि त्यामध्ये आपण आळीपाळीचा शास्त्र भाग आपण म्हणूयात. पावित्र्य मार्ग. अरण्य व वृक्षभूमी ही हर्षतील, वाळवंट उल्हासेल व कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होतील, आनंदाने गाऊन उत्सव करील. लबानोनाची शोभा त्याला मिळेल. कर्मेल व शारोन यांचे ऐश्वर त्याला प्राप्त होईल. ती परमेश्वराचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्वर पाहतील. गलित हस्त दृढ करा, लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबऱ्या मनाच्याच म्हणा, ही या धरा, भिवू नका, तुमचा देव येईल व तुमचा उद्धार करील. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लांडगा हरिणीप्रमाणे उड्या मारेल, मुक्याची जीभ गजर करील. कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल. तृषित भूमीचे उफळते झरे होतील. तेथील राजमार्ग होईल, त्याला पवित्र मार्ग म्हणतील. तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तेथे शिरकाव होणार नाहीत. तेथे ते आढळणार नाहीत, पण तेथे उद्धरलेले संचार करतील. परमेश्वराचे मुक्त केलेले लोक परत येतील. ते जय जयकार करीत सियोनात येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. आणि शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून म्हणूयात. ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढतील. आमेन. आजचा रविवार हा आगमन काळातील प्रथम रविवार आहे. अंधारामध्ये जसा प्रकाश चमकतो त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये चमकला. आणि प्रियांनो, या सर्व गोष्टींचं स्मरण करत असताना, येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाचं आम्ही स्मरण करत असताना, आज प्रियांनो आम्ही मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत. तरची मेणबत्ती यावेळेस आम्ही प्रज्वलित करून या आगमन काळातील समयास प्रारंभ करत आहोत. आज 29 नोव्हेंबर 2020 आजच्या या शाबतवारी आपल्या सर्वांचे स्वागत आणि विशेष करून ऍडव्हेंट सीझनला आपण प्रारंभ करत आहोत. आगमन समय किंवा आगमन समारंभ या रविवारी आपण प्रारंभ करीत आहोत. सर्वांचा आवडता सीझन म्हणजेच ऍडव्हेंट सीझन आणि या रविवारपासून आपण आपल्या ख्रिस्त जन्मोत्सवाची सुरुवात करत असतो. ऍडव्हेंट या लॅटिन भाषेच्या शब्दापासून ऍडव्हेंट या इंग्रजी भाषेचा शब्द आला आहे व त्याचा अर्थ आगमन किंवा भेट असा होतो.
ख्रिस्त जन्मदिनाच्या अगोदरचे 4 रविवार आगमन समय कालावधी म्हणून ओळखला जातो. जगाच्या तारणाऱ्याचे पृथ्वी तलावर येणे व मानवाची आध्यात्मिक तयारी या प्रित्यार्थ या दिवसात विशेष शास्त्र अभ्यास पूर्ण प्रार्थनामय तयारी केली जाते. आणि आपण प्रत्येक ख्रिसमस सीझन मध्ये, प्रत्येक ऍडव्हेंट सीझन मध्ये आपल्या मेथडिस्ट चर्चच्या रूढी परंपरेप्रमाणे चर्चमध्ये आगमन समयात जांभळा किंवा निळा रंग आपण जास्ती करून तो वापरतो. येशू ख्रिस्त आगमन समयातील 4 रविवारी भक्तीत मेणबत्त्या प्रज्वलित करण्याची प्रथा आहे. या पारंपरिक प्रथेमधून काही विशिष्ट आध्यात्मिक मूल्यांवर भर दिला जातो. प्रत्येक कॅन्डलचं काही ना काही महत्व आहे. हे जे रिंग, आपण जी ग्रीन रिंग जी बघत आहोत याला आपण व्रात म्हणतो. ह्याचं एक सिंबलिझम आहे, ते म्हणजे सार्वकालिक जीवन. आणि प्रत्येक मेणबत्तीचं काही ना काही एक विशेष भाग आहे, काही ना काही एक विशेष अर्थ आहे. प्रत्येक मेणबत्तीला काही ना काही सिंबल आपण त्याला नाव दिलेले आहे. प्रत्येक मेणबत्तीला काही ना काही नाव आहे आणि त्याप्रमाणे आपण ख्रिस्त जन्माची तयारी आपण आपल्या चर्च मधून चालू करतो. आणि म्हणूनच प्रत्येक रविवारी आपण ही कॅन्डल जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा आपण त्या सर्व गोष्टींचा विचार करतो आणि त्या विचारानुसार, शास्त्राभ्यासानुसार आणि त्या मूल्यांवर आपण या सर्व गोष्टी करत असतो. आज जी पहिली कॅन्डल आहे तिचं नाव आहे होप, आशा, किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये प्रॉफेसी कॅन्डल सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच काय, भविष्यवाणी कॅन्डल. ही जी भविष्यवाणी कॅन्डल आहे याचं जे प्रतीक आहे हे म्हणजे यशाया संदेशाने 600 वर्षापूर्वी या गोष्टी, ख्रिस्त जन्माच्या सर्व गोष्टी त्यांनी शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत. पहिली जी मेणबत्ती, जसं मी सांगितलं, लॅव्हेंडर कलर किंवा पर्पल कलर किंवा कधी कधी निळा कलरही आपण तो प्रज्वलित करत असतो. ही जी मेणबत्ती आहे ह्याचं आशेचं प्रतीक म्हणून आपण ही ओळखले जातो. आणि यशाया संदेशाने ख्रिस्ताच्या जन्माची भविष्यवाणी केली आहे. यशाया 4 अध्याय आणि 2 वचन, त्याचप्रमाणे 7 अध्याय 14 वचन आणि त्याचप्रमाणे पहिला 11 अध्याय 1 ते 11 वचन याविषयी आम्हाला सांगत आहे की आपण कोणत्या गोष्टीविषयी आशा धरली पाहिजे. आणि ख्रिस्त जन्माची ही जी भविष्यवाणी आहे ते 600 वर्षापूर्वीच यशाया संदेशाने पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलेली आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माची भविष्यवाणी त्याच्या जन्माने पूर्ण झाली आहे. तसेच त्याच्या दुसऱ्या आगमनाचेही भविष्य पूर्ण होणार ही खात्रीयुक्त आशा आपण प्रगट करतो. प्रेषितांचे कृत्य ह्याचा 1 अध्याय 11 वचन. आपण आता आशा, होप ही कॅन्डल प्रज्वलित करत आहोत. आजचा हा पहिला रविवार आहे. इथून पुढे 6 डिसेंबरचा हा दुसरा रविवार असणार, 13 डिसेंबरचा तिसरा रविवार आणि 20 डिसेंबरचा हा चौथा रविवार. आणि सर्वात शेवटी जी व्हाईट कॅन्डल मध्यभागी आहे ते आपण ख्रिस्त जन्मदिनाच्या दिवशी ती प्रज्वलित करणार आहोत. आज पहिला रविवार म्हणून आज माझ्या उजव्या बाजूची जी लॅव्हेंडर कलर किंवा पर्पल कलर ही कॅन्डल आपण प्रज्वलित करणार आहोत. यावेळेस आपण मननाच्या शास्त्र भागाकडे जात आहोत. आणि आजच्या मननाकरता जो शास्त्रपाठ आहे स्तोत्रसंहिता याचा अध्याय 51 आणि वचन 1 ते 13. स्तोत्र 51 आणि वचने 1 ते 13. शुद्धतेसाठी प्रार्थना. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्ध
तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमल काढ, म्हणजे मी निर्मल होईन. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव. माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्याकडून घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर, म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. देवबापा असलेली वचने आम्हाकरता आशीर्वादित करो. त्याच्या पवित्र नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. प्रार्थना करू. सर्वसमर्थ सेनाधीश प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजच्या या दिवसाकरता. उत्तमसा दिवस तू आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलास. आजचा हा प्रभुवार आणि विशेष करून बाप्पा आगमन समयातील प्रथम रविवारची आज आम्ही स्मरण करत असताना जय येशू ख्रिस्ताने आमच्याकरता या पृथ्वी तलावरती जन्म घेतला, बालकाच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि आमच्या पापाकरता बाप्पा तो वधस्तंभावरती आपला प्राण दिला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि बाप्पा आज तो देवपित्याजवळ आमच्याकरता मध्यस्थी करते. त्याच्याकरता बाप्पा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळेस आम्ही सर्वजण तुझे उपकार मानतो पिते की तू आम्हाला सर्वांना महामारीपासून तू दूर ठेवत आहेस, आमचं रक्षण करत आहेस, आरोग्य पुरवत आहेस. यावेळेस आम्ही विशेष करून बाप्पा प्रार्थना करतो आमच्या मंडळीचे पाळक साहेब, रेव्हरंड सी जाधव, त्यांचे सर्व कुटुंबीय यांना तू विशेष करून आशीर्वादित कर बाप्पा. या मंडळीच्या आध्यात्मिक उन्नती करता त्यांना अधिक ज्ञान, बुद्धी, विवेक, चातुर्याने भर. आणि हो दे बाप्पा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ तुझ्या योजनेनुसार आम्ही तुझ्या चरणाजवळ असावं, ही सर्व तुझी इच्छा आम्हाला पूर्ण करण्याकरता सहाय्य आणि मार्गदर्शन दे. जे दुःखी, कष्टी, आजारी आहेत, शोकग्रस्त आहेत, अशा कुटुंबांना आम्ही तुझ्या चरणाजवळ आणतो पित्या. त्यांना तू विशेष करून तू तुझं सहाय्य कर. त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू तुझ्या भांडारातून कर. आमचे WSCS, संडे स्कूल, MYF, मेथडिस्ट मेन्स या सर्व ऑर्गनायझेशनवर तुझा विपुल भरपूर आशीर्वाद असू दे. पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स यांना देखील बापा तू तुझ्या आशीर्वादाने भर. जे सेवा कार्य बापा तुझं उत्तम रीतीने चालू आहे ते असंच अबाधित रीतीने चालू देत. आणि यावेळेस आम्ही विशेष करून प्रार्थना करतो मेथडिस्ट मार्क टीचर्स पुणे यांच्याद्वारे चालवले जात असणारे बापा जे सर्व प्रार्थना केंद्र आहेत ते देखील बापा तू आशीर्वादित कर. त्याचं संचालन करणारे आणि त्या ठिकाणी भक्ती करता येणारे या सर्व प्रियजनांना तुझ्या आशीर्वादाने भर. यावेळेस आम्ही विशेष करून तुझे उपकार मानतो पिते की तू आम्हाला या कोविड-19 मधून बाहेर काढत आहेस. आणि विशेष करून आग्रहाने कळकळीने मागतो की बापा आता हा कोविड-19 आमच्यातून पूर्णपणे निघून जाऊ दे. येणारा नाताळ आम्हाला उत्तम रीतीने साजरा करता यावं, यासाठी आमचे मार्ग मोकळे कर. आणि बापा या कोविड-19शी लढत असणारे आमचे जे सर्व डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल फोर्सेस आणि बापा सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी या सर्वांना बापा विशेष करून तू तुझं छत्रछाया पुरव बापा. त्यांना आशीर्वादित कर. त्यांच्या सेवा देखील बापा तू आशीर्वादित कर. आमच्या देशाकरता आम्ही यावेळेस मागतो बापा देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व मंत्रिमंडळ, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळ, शहरांचे महापौर आणि पोलीस आणि मुलकी अधिकारी यांना देखील बापा आम्ही तुझ्या हातामध्ये येत आहोत. या सर्व बापा प्रशासकीय यंत्रणेंना आपल्या कामकाजामध्ये तू तुझं सहाय्य कर बापा. आजचा दिवस तू आम्हाला जोडलेला आहेस, तू आम्हाला दिलेला आहेस, त्याकरता आम्ही तुझे उपकार मानतो. आतापर्यंतची भक्ती तू आशीर्वादित केलीस. येणारी बाप्पा राहिलेली सर्व भक्ती देखील बाप्पा तू तुझ्या हातामध्ये घे आणि येणारा संदेश आम्हाला तुझ्या आध्यात्मिक उन्नती करता लाभदायक असा असू दे. येथून पुढची सर्व आम्ही तुझ्या हातामध्ये येतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो आहे. आमेन. यावेळेस आपण प्रभूंनी शिकविलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ,
तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेस मी मंडळीला विनंती करेल की आपण सर्वजण उभे राहूयात आणि परमेश्वराच्या गौरव करता आपण आणखीन एक गीत गाऊया. उभे असतानाच आपण शुभवर्तमानाचं वाचन करणार आहोत. आणि आज मत्तेकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 18 ते 25 ही वचने आपण ऐकूयात. मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 1 वचने 18 ते 25. येशू ख्रिस्ताचा जन्म. येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वागदान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ते पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिला तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा
त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञा पिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही. त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले. योहानाने लिहिलेले शुभवर्तमान हे असे आहे. आमेन. मंडळीला विनंती आहे की आपण कृपा करून खाली बसून घेऊयात. प्रियांनो, यावेळेस वेळ आहे संदेशाची, आणि आजचा जो संदेश आहे तो आपल्यापर्यंत आपल्या मंडळीचे पाळक साहेब रेव्हरंड सी जाधव साहेब हे आणणार आहेत. त्यांना यावेळेस मी विनंती करतो की त्यांनी प्रभूचा संदेश आमच्यापर्यंत आणावा. प्रभू श्री ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियानो, देव बापाला आम्ही धन्यवाद देत आहोत. आज रविवार दिनांक 29 नोव्हेंबर 2020 आणि आजपासून आपला आगमन समय, ख्रिस्त आगमन समय, ॲडव्हेंट सीझन सुरू होत आहे. आणि आम्हाला अतिशय आनंद आणि हर्ष होत आहे की सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये, सर्व अडखळणांमध्ये देखील आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताच्या जन्माचं स्मरण अशा प्रकारे करता येत आहे. आणि या ऑनलाईन भक्तीच्या द्वारे आम्ही आज एक आगळी वेगळी ही आगमन समयामधील भक्ती आम्ही करणार आहोत. आज या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकांना मी आज विचारतो की अशी आगळी वेगळी आगमन समयातली भक्ती तुम्ही आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये कधी केली होती का? ऑनलाईन भक्ती, आगमन समयामधील ऑनलाईन भक्ती. प्रियानो, आपली चर्चेस आता खुली झालेली आहेत, उघडलेली आहेत. परंतु आपलं ओल्ड डॅम मेथोडिस्ट मराठी चर्च बिल्डिंग अद्याप उघडण्यात आलेली नाही. याचे कारण काही प्रशासकीय प्रश्न आहेत, काही तांत्रिक प्रश्न आहेत. आणि याच्या पाठीमागचा उद्देश आणि हेतू हा आहे की भक्तांचं सुरक्षितता, भक्तांची सुरक्षितता. आणि म्हणून काही दिवस तरी आम्हाला आमच्या मंदिरामध्ये
जाऊन भक्ती करता येणं हे शक्य नाही. असो, देव बापाला धन्यवाद असो की आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे भक्ती करता येत आहे. आम्ही ज्या वेळेला म्हणतो तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तेव्हा आम्ही त्याच्या इच्छेला समर्पित असलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, हा सर्व ऑनलाईन भक्तीचा जो प्रपंच आम्ही करत आहोत तो ह्यामुळेच. कोणी गैरसमज करून घेऊ नये. अनेकांना असं वाटतं की आमचा देव, आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे आमचं संरक्षण करायला, आम्ही कशाला घाबरायचं. आम्ही जायचं मंदिरामध्ये आणि भक्ती करायची. प्रियानो, आमच्या परमेश्वर देवाने प्रगटीकरणामध्ये सांगितलेलं इथे अकलेचे काम आहे. जो सत्सद विवेक आम्हाला देवाने दिलेला आहे त्याचा आम्ही उपयोग करायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा केला. जेव्हा त्याची परीक्षा सैतानाकडून घेण्यात आली, त्याने प्रत्येक वेळेला अशा प्रकारे त्या सैतानाला प्रत्युत्तर केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला एका मंदिराच्या कंगोऱ्यावर नेले, उंच कंगोऱ्यावर, आणि सैतानाने त्याला सांगितलं खाली उडी टाक, तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून परमेश्वर देव आज्ञा करीत आणि तो आपल्या देवदूतांना तुला हातावर झेलून धरायला सांगेल. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मनातलं कपट ओळखलं आणि म्हणाला, तू आपल्या देवाची परीक्षा पाहू नको. परीक्षा पाहिल्यासारखं काही करायचं नाही. देवाने आम्हाला प्रियानो ह्याविषयीच एक आम्हाला ज्ञान दिलेलं आहे, सत्सद विवेक दिलेला आहे. तो सत्सद विवेक मागायचा. शलोमोनाने देवाजवळ काय मागितलं? सत्सद विवेक मागितला. देवाने त्याच्याबरोबर त्याला ज्ञान दिलं. ज्ञान आणि सत्सद विवेक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याच्याजवळ सत्सद विवेक आहे, ज्याच्याजवळ ज्ञान नाही त्याच्याजवळ सत्सद विवेक देखील नाही. आणि म्हणून कुणीही अस्वस्थ होऊ नये. पहा प्रियांनो, आमच्यासाठी भक्ती महत्वाची आहे, देवाचं वचन महत्वाचं आहे, मंडळीची सहभागिता महत्वाची आहे. आमच्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त महत्वाचा आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण महत्वाचं आहे. आणि ही सर्व जी टेक्नॉलॉजी आहे ती परमेश्वर देवाने ह्यासाठीच निर्माण केली असेल. निर्माण केली नसेल कशावरून? कदाचित देव प्रारंभीच आणि शेवट सांगणारा देव आहे. त्याला हे सगळं माहिती होतं. थोडस लक्षात घ्या प्रियानो, या 8 महिन्यामध्ये जर ही संपूर्ण टेक्नॉलॉजी, ऑनलाईन भक्तीची टेक्नॉलॉजी नसते तर मग आमचं काय झालं असतं? काय झालं असतं? प्रभूला धन्यवाद देऊया. प्रियानो, आमचा देव आम्हाला काही गोष्टी
शिकवतो, सांगतो, आम्ही त्या केल्या पाहिजेत. परमेश्वर देवाने आदम हवेला सांगितलं त्या मधल्या झाडाचं फळ खाऊ नका, नाही खायचं. आपल्याच मनाप्रमाणे करायचं नाही. सैतान आम्हाला काय करतो, भरीच घालतो, मोह घालतो, भोरळ घालतो. आम्हाला फक्त आमच्या स्वतःचा विचार करायचा नाही, संपूर्ण मंडळीचा विचार करायचा आहे. मंडळीमध्ये अनेक लोक आहेत. वृद्ध आहेत, तरुण आहेत, ज्येष्ठ आहेत, प्रौढ आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, बालके आहेत. या सर्वांना सहभागी व्हायला नको का? आणि हे पार्टली जे फेलोशिप होत राहिलेली आहे हे ठीक नाही, हे ठीक नाही. देवाची इच्छा आहे सर्वांनी एकत्र यायचं आहे. ज्या प्रत्येकाची इच्छा आहे त्या प्रत्येकांनी एकत्र यायचं आहे. असं पार्टली नको आहे, असं विभागून नको आहे, असं फूट पाडल्यासारखं भाग पाडल्यासारखं नको, विभाग पाडल्यासारखं नको. आम्ही समजून घेऊया. असो, देवबापाला धन्यवाद असो. प्रियानो, आम्ही आपल्या ख्रिस्त आगमनातील पहिल्या संदेशाकडे जात आहोत. आणि आमच्या ख्रिस्त आगमनामधील आमचा जो संदेशाचा विषय असेल, मननाचा विषय असेल, तो आहे ख्रिस्त दर्शनासाठी आतुरता. ख्रिस्त दर्शनासाठी आतुरता. आणि आमचं प्रतीक वचन राहील स्तोत्र 105 आणि 4 वचन. स्तोत्र संहिता 105 आणि 4 वचन. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. आणि शास्त्र पाठामध्ये आम्ही स्तोत्र 51 1 ते 13 ही वचने वाचलेली आहेत. शुभवर्तमानामध्ये आम्ही मत्तय 1 अध्याय 18 ते 25 ही वचने वाचलेली आहेत. आणि त्यावर आधारित प्रियांनो, आपल्या सर्व ह्या संदेशाची जडणघडण असणार आहे. आणि यामध्ये आम्ही पाहणार आहोत की देवाचं दर्शन लाभतं कोणाला, देव दर्शन देतो कोणाकोणाला. देवाच्या दर्शनाची आतुरता मला कशी मिळेल? देवाने कोणता मार्ग दिलेला आहे? आणि आम्ही ख्रिस्त जन्मामधील काही उदाहरणे पाहणार आहोत की जे येशू बाळाच्या दर्शनासाठी आतुर होते. आणि येशू बाळाचं दर्शन त्यांनाच झालेलं आहे. प्रियांनो, नाता, ख्रिसमस, ख्रिस्त जन्मदिन आम्ही स्मरण करणार आहोत. हा ख्रिस्ताच्या येशू बाळाच्या दर्शनाचा सण आहे. दर्शनाशिवाय जर हा सण, हा सोहळा साजरा झाला तर मग काय अर्थ? आणि म्हणून आम्ही हे समजून घेत आहोत. या नाताळाच्या सणामध्ये अनेक गाठी भेटी आम्ही करतो, अनेकांना भेटतो, अनेकांना पाहतो, दर्शन घेतो. पण या सर्व गोष्टींमध्ये जर येशू बाळाचं दर्शन झालं नसेल तर मग हा सण, हा सोहळा कुठला? आणि येशू बाळाचं दर्शन घेण्यासाठी प्रियानो, आम्हाला आमचे हे
दैहिक नेत्र काही उपयोगाचे नाहीत, अंतचक्षु प्रकाशित झाले पाहिजेत. येशू बाळाचं दर्शन घेण्यासाठी अंतचक्षु हवेत. जे फक्त डोळ्यांनी दर्शन घेण्याचे उत्सुक आहेत, डोळ्यांनी दर्शन घेण्यासाठी जे आतुर आहेत, त्यांना येशू बाळाचं दर्शन कधीच घडत नाही. आम्ही डोळ्यांना दिसते त्याप्रमाणे नव्हे, तर विश्वासाने चालतो. अंतचक्षुंनी त्याचं दर्शन आम्ही घेतलं पाहिजे. आणि त्यासाठीच त्याने आम्हाला त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे, की जो पवित्र आत्मा आमचे अंतचक्षु प्रकाशित करतो. पौलाने म्हटलेलं आहे एफिसकराच्या पत्रामध्ये, आमचे अंतचक्षु प्रकाशित झाले पाहिजे. तो देवाजवळ विनंती करत आहे. अंतचक्षुंशिवाय प्रियानो येशू बाळाचं दर्शन घडणे शक्य नाही. आणि म्हणून आम्ही ख्रिस्त दर्शनासाठी आतुरता या आमच्या मननाच्या विषयामध्ये आम्ही हे पाहणार आहोत. ख्रिस्ताचं दर्शन घडतं तरी कोणाला? येशू बाळाचं दर्शन घेण्यासाठी ही आतुरता कशी मिळेल? आणि मग त्याची उदाहरणे, येशू बाळाचं दर्शन कुणी कुणी घेतलं त्याची काही उदाहरणे आम्ही पाहणार आहोत. असो प्रियानो, सर्वात प्रथम आम्ही हे पाहत आहोत की मत्तय 5 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये स्वतः डोंगरावरील प्रवचनामध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शिकवलेलं आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे अंतःकरणाचे शुद्ध, शारीरिक स्वच्छता का नव्हे, देव अंतःकरण पाहतो, मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो. देवाच्या पुढे फार उंची वस्त्र प्रावरणे, दागिने, फार नटून थटून आम्ही गेलो म्हणजे देवाचं दर्शन घडेल अजिबात नाही. किंवा एखादा विशिष्ट ड्रेस आम्ही केला म्हणजे देवाचं दर्शन आम्हाला घडेल अजिबात नाही. देव अंतःकरणे पाहतो, मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो. आणि या नाताळाच्या सणामध्ये आपलं बाह्य स्वरूप दाखवण्याची चढाओढ आणि स्पर्धा लागलेली असते. आणि त्याकडे देव ढुंकूनही पाहत नाही. देवाला हवं आहे आमचं अंतःकरण, आणि ते अंतःकरण शुद्ध हवे. भेसळ नको, मिक्सिंग नको. त्यामध्ये फक्त देव आणि देवच हवा. त्यामध्ये फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तच हवा, दुसरा नको. देवाची ही अपेक्षा आहे, देवाची ही मागणी आहे, देवाची ही अट आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये फक्त मी असला पाहिजे, फक्त मी. आणि अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते आशीर्वादित, ते सुखी, याचा अर्थ. आणि तेच देवाला पाहू शकतात. प्रियानो, आम्ही कधी अशी प्रार्थना केलेली आठवते का हो आम्हाला की देवा तुला पाहणारी अंतःकरणाची शुद्धता मला दे? अशी कधी प्रार्थना केलेली आठवते का?
दाविदाने केली ती प्रार्थना. दाविदाने तीच प्रार्थना केली. देवाचं दर्शन फार महत्वाचं आहे प्रियानो, साधी सुधी गोष्ट नाही. देवाचं दर्शन हे फार महत्वाचं आहे. देवाच्या दर्शनाशिवाय एदेन जी सर्व सुखाची जागा ती नाही. देवाच्या दर्शनाशिवाय आदाम हवेला एदेन पाहता आली नाही. देवाचं दर्शन प्रियानो फार महत्वाचं आहे. ज्या सर्व रोग्यांना देवाचं दर्शन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं ते रोगी बरे झाले. ज्या सर्व संकटग्रस्त वादळग्रस्त लोकांना येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले त्यांच्या जीवनातील वादळ शांत झाली. ज्या अभावग्रस्तांना येशूचं दर्शन घडलं त्यांच्या अभाव अडचणी निवारण झाल्या. आणि काना येथे आम्ही पाहतो की 6 दगडी रांजण पाण्याचा द्राक्षरस झाला आणि लग्नाचा सोहळा द्विगुणित झाला. ज्या अशुद्ध आत्म्यांनी भरलेल्या लोकांनी येशूला पाहिलं, येशूचं दर्शन त्यांना घडलं आणि ते अशुद्ध आत्मे त्या व्यक्तींना त्या माणसांना सोडून निघून गेले. येशूच्या दर्शनामध्ये सामर्थ्य आहे. भुकेले ताणलेले होते, येशूकडं पाहिलं, येशूकडं पाहिलं. आता हा काय करतो? 5,000 पुरुषांना, स्त्रिया मुले वेगळीच, प्रभू येशू ख्रिस्ताने 5 भाकरी 2 मासे यामध्ये येथेच भोजन दिले. प्रियानो, देवाचं दर्शन ज्याने मला पाहिलं त्याने देवाला पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे. मी व पिता एक आहोत. त्या येशूच्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनामध्ये आम्हाला देवाचं दर्शन आहे. आणि जेव्हा देवाचं दर्शन घडतं ना प्रियानो, तेव्हा आमच्या जीवनात एदेन निर्माण होते, आमच्या जीवनात कनान निर्माण होतो, आमच्या जीवनात दुधामधाचा प्रदेश निर्माण होतो, आमच्या जीवनात स्वर्ग निर्माण होतो प्रियानो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणते माझ्याकडे या, माझ्याकडे या. पण आम्ही त्याचं ऐकतो कुठे? आमचा विश्वासच नाही त्याच्यावर. येशूच्या दर्शनामध्ये आमचं सर्वस्व आहे. बालकासारखे झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने हे सांगितलंय. कधी अर्थ आम्हाला कळालाय का? ते लहान बाळ, तान बाळ, ते बच्च जोपर्यंत त्याच्या माता पित्यांना पाहत नाही, मातेला पाहत नाही, तोपर्यंत ते रडतच राहत, आक्रोशच करत राहत. त्याच्या पुढे मोठे मोठे राजे महाराजे, ज्ञानी विज्ञानी, मोठमोठे धनवान आणि मोठमोठे ऍक्टर आणि काय काय तुम्ही घेऊन जा, ते शांत राहत नाही. त्याला त्याची आईच पाहिजे. मग भले ती फाटक्या वस्त्रातली जरी असली तरी सुद्धा त्याला त्याची आईच पाहिजे. त्याच्या आईच्या दर्शनामध्ये त्याचं सुख आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे सांगू इच्छित आहे, जसं त्या लहान लेकराचं स्वर्ग सुख सगळं त्याच्या मातेच्या दर्शनामध्ये आहे, तसंच तुमचं झाल्याशिवाय, माझ्या दर्शनामध्ये तुमचं स्वर्ग सुख बनल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही, बालकांसारखे झाल्याशिवाय.
स्तोत्रकर्ता म्हणत आहे, परमेश्वराच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लोलूप होते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी, तुझ्या दर्शनासाठी लोलूप होतो. मी केव्हा देवासमोर येईल आणि त्याचं दर्शन घेईन. अनेकांना काय वाटतं माहिती का प्रियांनो, आम्ही आमच्या भक्ती मंदिरात गेलो तरच आम्हाला देवाचं दर्शन घडेल. तिथं दर्शन घडतं. आम्हाला जो पहाळक आवडत नाही त्याच आम्हाला दर्शन घडतं. जे लोक आम्हाला आवडत नाही त्यांचं. आणि काय गंमत आहे माहिती का प्रियांनो, आवडणाऱ्या लोकांकडे जास्त लक्ष जात नाही, परंतु न आवडणाऱ्या लोकांकडे जास्त लक्ष जातं. सारखं शैतान त्यांच्याकडेच आमचं लक्ष खेचत असतो. पण देवाची काय इच्छा असते त्याच्या पाठीमागे, की आम्ही त्याच्याशी मेलमिलाप करावा, समेट करावा. त्याच्याकडे का लक्ष जातं सारखं? पहा तो कसा बसलाय, पहा आज काय कपडे घातलेत, पहा तो कसा दिसतो. आम्ही आमच्या भक्ती मंदिरात गेलो तरच आम्हाला देवाचं दर्शन होईल. जुन्या करातला नियम होता, आम्ही पाहिलं. मिडवीक फ्रायडेच्या बायबल स्टडी मध्ये आम्ही पाहिलं, मंदिर शल्मोनाने बांधलेलं मंदिर, देवाची समक्षता तेथे उतरून येत होती. परंतु आता जेथे दोघे किंवा तिघे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने एकत्र येतील, तेथे त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घडतं. अंतःचक्षुंना त्यांच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घडतं. प्रियानो, हा विश्वास आहे का? मी अमक्या ठिकाणी जाईल, अमक्या जागेवर बसेल तरच मला देवाचं दर्शन घडेल? अजिबात नाही. देवाला संकुचित करू नका, देवाला बंदिस्त करू नका, देवाला लिमिटेड मर्यादित करू नका. देव मर्याद आहे. स्वर्गामध्ये मंदिर दिसलं नाही. प्रेषित योहानने जेव्हा पाहिलं तो शोधत होता मंदिर कुठे आहे, कारण देव इथं आहे तर मंदिर कुठे आहे? स्वर्गात मंदिर. सलोमन म्हणाला, तुझा स्वर्गात आणि पृथ्वीवर तू एवढा महान देव आहेस, तर ह्या हाताने मी बांधलेल्या मंदिरात तुझा वास कसा व्हावा? तू कसा समावला जावा? देव फार महान आहे प्रियानो. देवाचं दर्शन घेण्याची जागा आता कोणती आहे? पवित्र आत्म्याचं मंदिर. तुमचे शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. ते अंतःकरण, त्याद्वारे आम्हाला त्या देवाचं दर्शन घडतं प्रियानो. आणि म्हणून कुणीही अशी सायकॉलॉजी करून घेऊ नका, आपला मानसिक गोंधळ करून घेऊ नका. येथे घरात बसून ऑनलाईन भक्ती केली तर कुठं देवाचं दर्शन घडतं आणि काय घडतं असं म्हणणाऱ्यांना देवाचं दर्शन घडणार नाही. विश्वासाने खात्री बाळगा. आज तुम्ही देवाचं गौरव पाहाल. तुम्ही तुमच्या घरी आहात, तुम्ही तुमच्या आहे त्या ठिकाणी आहात, परंतु जर तुम्ही आज या भक्तीमध्ये आहात तर लक्षात ठेवा प्रियानो, देवाचा आत्मा सांगत आहे तुम्हाला माझं दर्शन घडेल. हा विश्वास हवा, हा विश्वास हवा. देवाच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.
मग देवाचं दर्शन जर फक्त भक्ती मंदिरातच होत असेल आमच्या, तर मग सदा आम्ही मंदिरातच बसून राहायचं का? शक्य आहे का ते? नाही 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 नाही, ते शक्य नाही. आता मंदिर तर आमच्या बरोबरच आहे, हा मंदिर आमच्या बरोबरच आहे आणि त्याचं दर्शन घेण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही ते पाहिलं पाहिजे. कधी अशी प्रार्थना आम्ही केलेली आठवते की हे बापा, हे प्रभू, हे परमेश्वरा, हे देवा, तुला तुझं दर्शन घडेल अशी अंतःकरणाची शुद्धता मला दे. स्तोत्रकर्ता दाविदाने ती प्रार्थना केली. स्तोत्र 51 आणि 10 मध्ये तो काय म्हणतो? हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई शुद्ध अंतःकरण निर्माण कर. शुद्ध अंतःकरण मिळवणे हे आमचे प्रयत्न नाहीत. आता शुद्ध अंतःकरण मिळवण्यासाठी जातो मी, ऍडमिट होतो आणि घेतो डॉक्टर कडून ऑपरेशन करून. नाही, शुद्ध अंतःकरण फक्त देव निर्माण करतो. स्तोत्रकर्ता दावीद सांगत आहे, गढूळ झालेलं, मळीन झालेलं, मलिन झालेलं, भेसळ झालेलं अंतःकरण शुद्ध करण्याचं सामर्थ्य फक्त देवाजवळ आहे, मानवामध्ये नाही, देवाच्या वचनामध्ये आहे. प्रियांनो, इब्री 4 अध्याय, इब्री लोकास पत्र 4 अध्याय पहा काय सांगत आहे. आम्ही ते वचन तोंडी पाठ केलेलं असतं, संडे स्कूल मध्ये, मोठ्यापणे विसरून जातो. इब्री 4:12, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्या बरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. काहीच अदृश्य नाही. आम्हाला एखाद्याचं अंतःकरण पाहता येत नाही, परंतु देवाला अंतःकरण पाहता येतं. देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे, परीक्षक आहे. पहा ना, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे देवाचं वचन, देवाचं वचन, देवाचा शब्द, साक्षात देव. आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद देवाजवळ प्रार्थना करत आहे, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. शुद्ध हृदय कुणीच देऊ शकत नाही, शुद्ध अंतःकरण कुणीच बनवू शकत नाही. आणि शुद्ध अंतःकरण झाल्याशिवाय देवाचं दर्शन घडत नाही. आणि देवाच्या दर्शनाशिवाय ना एदेन आहे, ना कनान आहे, ना स्वर्ग आहे. आणि ह्यामुळेच प्रियांनो, आम्ही देवाकडे ते मागितलं पाहिजे. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आम्ही काय मागतो? प्रेषितांची कृत्ये 24 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये प्रेषित पाऊल काय म्हणत आहे पहा. याच शुद्ध अंतःकरणाच्या बाबतीमध्ये, ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने
माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करीत असतो. पाऊलाचा निर्धार, दाविदाची प्रार्थना, पाऊलाचा निर्धार. तुम्हाला माहित आहे, ह्याच पाऊलाला 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आलं होतं. आणि तो म्हणतो तेथे काही गोष्टी मी पाहिल्या, ऐकल्या, ते शब्दात कसं सांगू मी? माझ्याजवळ शब्दच नाहीत. तेथे ज्या गोष्टी मी पाहतो ना, पाहिल्या ना, ते वर्णन करण्यासाठी माझ्याजवळ शब्दच नाही. ते शब्द दिले कोणाला? प्रेषित योहानाला. योहानाला झालेले प्रगटीकरण या पुस्तकामध्ये. पण तो खात्रीने म्हणतो मला 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आलं होतं. प्रियांनो, तो काय म्हणत आहे? सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करीत असतो. माझं अंतःकरण, माझं मन, माझं हृदय शुद्ध राखण्याचा, सतत, एकदा दोनदा नव्हे. अनेकांना असं वाटतं पहिल्या रविवारी आम्ही प्रभोजन घेतो, अंतःकरण शुद्ध झालं, संपलं, आता मग पुढच्याच महिन्यामध्ये करू ते. पहिल्या रविवारी नव्हे, सतत. सैतान फार धूर्त आहे. तो आमच्या अंतःकरणाशी खेळत राहतो आणि काही ना काहीतरी भेसळ करत राहतो आणि अंतःकरणाची शुद्धता घालवत असतो. आणि अंतःकरणाची शुद्धता झाली की जसे आदाम आणि हवा झाडाच्या मागे लपले, आवाज ऐकायला आला परंतु झाडाच्या मागे लपले, भिवून लपलो. आता हे भय वेगळंच होतं. आदरयुक्त भय निघून गेलं, आता दुसरंच भय सुरू झालं. आणि ते भय देवाच्या पुढे आणत नाही, ते भय लपवतं देवापासून. देवाचे जे भय बाळगतात ना प्रियानो, ते देवाच्या दर्शनासाठी आतुर होतात. आणि जे देवाचं भयच बाळगत नसतात, त्यांना देवाचं दुसरंच भय वाटत असतं, ते देवापासून लपत असतात. संत पाऊल काय म्हणतो? निर्धार करतो. आणि आज तोच निर्धार आम्ही करावा. असा ख्रिस्ताचा जन्म, असा हा नाताळ, हा सण आम्हाला आव्हान करीत आहे. देवा संबंधाने आणि माणसा संबंधाने आमचे मन सतत शुद्ध राखण्याचा आम्ही यत्न केला पाहिजे. सतत. दाविदासारखी ती प्रार्थना आम्ही सतत म्हणावी. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. आम्ही ती प्रार्थना करावी. हे देवा, तुझं दर्शन मला सतत होत राहील, अशी अंतःकरणाची शुद्धता माझ्यामध्ये निर्माण कर. पावलासारखा निर्धार आम्ही देवाच्या पुढे जाहीर करावा की हे देवा, देवाबाबत आणि माणसाबाबत मी माझं मन सतत शुद्ध राखण्याचा यत्न करील. अशी कृपा दे, अशी दया दे. प्रियानो, अंतःकरणाची शुद्धता फार महत्वाची आहे. आणि ज्यांना एकदा देवाचं दर्शन घडतं ना प्रियानो, जे सतत आणि सतत देवाचं दर्शन घेत असतात ना, त्यांना सैतानाचं दर्शन घडतच नाही. आणि सैतान हा मनुष्य घातक आहे. सैतान आमचा शत्रू आहे. सैतान आमचं अहित करणारा आहे. सैतान आमच्याशी लबड्या करणारा आहे, आम्हाला फसवणारा आहे. त्या सैतानाचं दर्शनच देव घडू देत नाही. कारण सैतान अंधार आहे, देव प्रकाश आहे. जेथे प्रकाश आहे तेथे अंधार नसतो, नसणारच. हे ते सत्य आहे प्रियांनो. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.
निर्धार करा प्रियांनो, नाताळाच्या सणामध्ये जर एखाद्याने विचारलं काय या नाताळाच्या सणात कपडे नाहीत नवीन चांगले वगैरे वगैरे वगैरे, नाही, यावेळेला जरा थोडं अंतःकरणाच्या शुद्धतेकडे लक्ष दिलेलं आहे मी. आणि मी शुद्ध अंतःकरणच धारण केलेलं आहे आता. शुद्ध अंतःकरण काय अद्भुत आहे ना प्रियांनो, काय अद्भुत आहे. प्रियांनो, आम्ही अंतःकरणाची शुद्धता प्राप्त करून घेतलीच पाहिजे. ख्रिस्ताचा जन्म आम्हाला सांगत आहे. आणि आजच्या संदेशाचा शेवटचा भाग, अंतःकरणाची शुद्धता देव देतो कुठे आम्हाला? कोठे देव देतो का? एफिस 5:26 मध्ये प्रेषित पाऊल याचं मार्गदर्शन देत आहे. पहा, दाविदाने प्रार्थना केली, पाऊलाने निर्धार केला, आणि आता पाऊल आम्हाला त्याचं मार्गदर्शन करत आहे की हे शुद्ध अंतःकरण कोठे होईल? कोठे होईल? यार्देनेत नव्हे किंवा आमच्या भक्ती मंदिरात नव्हे. हे शुद्ध अंतःकरण कोठे होईल? एफिसकरास पत्र 5 अध्याय 26 वचन. अशासाठी की तिला म्हणजे कोणाला? मंडळीला. तिला म्हणजे मंडळीला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. स्वच्छ करून पवित्र करावे. मंडळीला परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्त वचनरूपी जलस्नानाने शुद्ध आणि पवित्र करतो. त्यांना शुद्ध अंतःकरण देतो. मंडळीत या. पण शुद्ध होण्यासाठी, शुद्ध अंतःकरण मिळवण्यासाठी मंडळीत येऊन प्रियांनो, एखाद्याचं अंतःकरण अशुद्ध करण्यासाठी येऊ नका. फार मोठं पाप आहे. मंडळीत या. अंतःकरण शुद्ध होण्यासाठी वचनरूपी जलस्नानाने ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला स्वच्छ आणि पवित्र करीत असतो. हा विश्वास ठेवा. मंडळीची ही फेलोशिप आहे, ही सहभागिता आहे. मंडळीत येऊन निंदा, टवाळी, गॉसिप, अफवा पसरून लोकांचं अंतःकरण अशुद्ध बनवू नका. ते शैतानाचं काम आहे. मंडळी, शुद्ध अंतःकरण करून घेण्यासाठी या. तिथं जलस्नान आहे. जलस्नान, परंतु ते जलस्नान फार अद्भुत आहे. वचन रूपी जलस्नान आहे. वचनाचं जलस्नान आहे. न्हावून निघा. मंडळीमध्ये येऊन न्हावून निघा. वचन रूपी जलस्नानाने न्हावून निघा. प्रियांनो, जे अंतःकरणाची शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. देवाच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. देवच आमचं अंतःकरण शुद्ध करतो. देवाबाबत आणि माणसाबाबत सतत शुद्ध अंतःकरण राखण्याचा यत्न करा. मंडळीत या. मंडळीत या. प्रियांनो, आज देवाजवळ प्रार्थना करा, प्रभू आमचं भक्ती मंदिर, आमचं मंडळीचं एकत्र येणं तू पुन्हा सुरू कर. आम्ही फक्त आणि फक्त स्वच्छ आणि पवित्र होण्यासाठीच मंडळीत येऊ. पहा, देव चमत्कार करेल आणि भक्ती मंदिर उघडी करेल. सर्व ही जी प्रतिकूल आहे कोविड-19ची, ही सगळी घालवून देईल. तो घालवून देईल, शुद्ध करेल. अनुभव तर घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. आपण प्रार्थना करूयात.
प्रेमळ देवा परमेश्वर बापा, ख्रिस्त आगमन समय आम्ही प्रारंभ करीत आहोत. ही मंडळीची शिस्त आहे, हा मंडळीचा प्रघात आहे. ख्रिस्त आगमनाच्या दिवसांचं स्मरण करण्यासाठी हा महिना मंडळीने वेगळा केलेला आहे. आणि ख्रिस्ताच्या जन्मामधील एक एक रहस्य आम्ही यामध्ये उलगडून पाहत असतो, शिकत असतो. या वेळेला प्रभू आम्ही पाहत आहोत, ख्रिस्ताचा जन्म आमचं अंतःकरण शुद्ध करतो. ख्रिस्ताचा जन्म आम्हाला देवाला पाहणारी अंतःकरणाची शुद्धता देतो. आम्ही कोणता ख्रिसमस, कोणता नाताळ साजरा करीत आहोत? देवाला पाहता येईल अशी अंतःकरणाची शुद्धता मिळवणारा ख्रिसमस, नाताळ की भलता सलताच नाताळ? प्रभू, आज आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. दाविदासारखे, हे देवा परमेश्वरा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. आज आम्ही पावलासारखा निर्धार करीत आहोत, देवाबाबत आणि माणसाबाबत मी माझं मन सतत शुद्ध राखण्याचा यत्न करतो. आज आम्ही तुझ्या जवळ अनभाग करतो बापा, की आम्ही मंडळीत येऊ, परंतु फक्त वचनरूपी जलस्नानाने स्वच्छ आणि पवित्र होण्यासाठीच. आज बापा परमेश्वरा, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील ही साक्ष आज आम्ही या नाताळाच्या सणात इतरांना देणार आहोत. सहाय्यक कृपा द्या, अनुग्रह दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो आमचे स्वर्गीय बापा, आमेन. या सुंदरशी संदेशाकरता प्रभूच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊयात. मंडळीचे पाळक साहेबांचे मी यावेळेस आभार मानतो. यावेळेस प्रियांनो, आम्ही दानार्पणाकडे जात आहोत आणि दानार्पण होत असताना एक विशेष गीत सादर होईल. तत्पूर्वी आपण प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र सर्व समर्थ दयाघन पिते, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या या प्रभुवारी आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रथम आगमनाचं स्मरण आम्ही करत आहोत बाप्पा, ज्याने आमच्या करता आम्हाला तारण मिळावं, आम्हाला मुक्ती मिळावी म्हणून या भूतलावरती जन्म घेतला. त्याची योजना पिते तू अगदी सुरुवातीपासूनच आखली होती आणि ती अखिल मानवाच्या उन्नती करता, पापक्षमी करता होती. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. यावेळेस प्रभू आम्ही तुला विनंती करतो आहोत बाप्पा, की जी बुद्धी, जे चातुर्य, जे शक्ती सामर्थ्य तू आम्हाला प्रदान केलं आणि त्याच्याद्वारे बाप्पा आम्ही हे जीवन जगत असताना जे काही उत्पन्न मिळवित आहोत, त्या उत्पन्नातूनच बाप्पा आम्ही तुझ्या चरणाजवळ जे काही सादर करणार आहोत ते सादर करत असताना आम्ही आमच्या अंतःकरणापासून ते तुला द्यावं, संतोषाने तुला द्यावं. कारण बाप्पा, संतोषाने दिलेलं दान तू स्वीकारतोस, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून पित्या, तू आमचा विशेष करून सहाय्य करता हो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो येईल. आमीन. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पना ही, सर्व
में न्याहाळीता अन्य सारे वाटे वीट चित्त त्याशी जडे आता ख्रिस्त खांबी देता नीट येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीणे जाण येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीणे जाण ख्रिस्त राजा गौरवी हा प्रिय मला मानितो केवढे आश्चर्य पहा नित्य माझा थारातो येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीणे जाण येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जीणे जाण आपण दानावर आशीर्वाद मागत आहोत. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आज तुझी भक्ती तू आम्हाला दिलीस आणि बापा परमेश्वरा, या भक्तीमध्ये तू आम्हाला देवाला देण्यासाठी तुझी कृपा आणि बापा परमेश्वरा स्फूर्ती दिलीस. आमच्याजवळ बापा परमेश्वरा तू दिलस म्हणून आम्ही तुला देऊ शकत आहोत. हे स्वीकारून घे, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. आणि बापा परमेश्वरा, आम्हा प्रत्येकांवर तुझ्या बरकतीचा आशीर्वाद तू दे बापा. मंडळीची सर्वांगीण वाढ कर, आम्हा प्रत्येकाची सर्वांगीण वाढ कर. आणि आठवडाभर तू आमच्या संगती हो. प्रत्येकांच्या घरात तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर. प्रत्येकांच्या अवतीभोवती तुझ्या दिव्यदूतांची छावणी ठेवून बापा परमेश्वरा, तू सर्व प्रकारचे रोग, आजार, मरी, महामारी यापासून आमचं संरक्षण, सांभाळ, प्रतिपाळ कर. अतिशय नम्रतेने, लीनतेने, आभार प्रदर्शनासह ही विनंती आम्ही तुझ्याजवळ सादर करीत आहोत. बापा मान्य करून घे. मान, महिमा, गौरव देवाला धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो एक आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू श्री ख्रिस्त त्याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू श्री ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा जाताना घरी दे मना शांती आमुच्या दया घरा चिणे सरो हे चिंतनी देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो
शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. हा नाताळ व येणारे नूतन वर्ष आपणास सुख समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्याचे व देवाच्या विपुल आशीर्वादाचे असे.